2025च्या जुलै महिन्यामध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अतिशय महत्त्वाची आपल्याला स्कॉलरशिप संबंधीची माहिती पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिप भरायला महाराष्ट्र सरकारने सांगितलेली आहे, त्यामध्ये नवीन काही घडामोडी आलेल्या आहेत आणि त्याच घडामोडीबद्दल प्रत्येक बांधकाम कामगाराने आता ती तरतूद करून यावर्षी जे नवीन फॉर्म भरावे लागणार आहे, यासाठीची ही अपडेट असणार आहे. त्यामुळे प्रत्येक बांधकाम कामगाराने या स्कॉलरशिप योजनेकडे आता लक्ष द्यावं लागणार आहे. यामध्ये काही नवीन नियम व अटी आपल्यासमोर आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार व कल्याणकारी मंडळामार्फत ठेवण्यात आलेले आहे. ज्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी नवीन तरतुदी आणि त्यांच्यासाठी रकमेत वाढ झाली आहे की नाही या संदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी आपल्या समोर आलेल्या आहेत. ज्यामध्ये 2024 मध्ये खूप साऱ्या बांधकाम कामगारांनी या स्कॉलरशिप योजनेअंतर्गत एकसारख्याच चुका केल्या होत्या. पण यावर्षी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने या संपूर्ण चुका आपल्या निदर्शनात आणलेल्या आहेत आणि त्या संपूर्ण चुका ती यावर्षी त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड करणार आहेत आणि प्रत्येकाने याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. कारण या 2025 मध्ये तुम्ही देखील ह्या चुका केल्या तर नक्कीच तुम्हाला तुम्ही भरलेला जो फॉर्म असणार आहे त्याला जास्त दिवस पेंडिंगमध्ये राहावं लागेल किंवा तो फॉर्म अमंजूर देखील होऊ शकतो. त्यामुळे आजच्या या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असताना तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करून आत्ताच या लाल बटनाला दाबून चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून आपल्या या चॅनलवरती बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जो महत्त्वाचा व्हिडिओ येतोय तो सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. तर जास्त वेळ न घालवता आपण बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जी काही स्कॉलरशिप असते E01 असो, E02 असो किंवा अशा E06 पर्यंत या संपूर्ण स्कॉलरशिप आहेत. यापैकी कुठल्याही स्कॉलरशिपचा तुम्ही लाभ घेत असाल तर तो कमी दिवसांमध्ये, कमी खर्चामध्ये आणि कुठल्याही प्रकारचा तो फॉर्म जास्त दिवस पेंडिंगमध्ये न पडता तुम्हाला त्या फॉर्मचा किंवा त्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपचा कसा लाभ घ्यायचा आहे, आता आपण ते सर्वप्रथम जाणून घेऊया. कामगार मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही बांधकाम कामगार योजनेअंतर्गतचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला जाणार आहात, त्यावेळेस तुम्हाला काही कागदपत्रे महत्त्वाची लागणार आहेत. त्या संपूर्ण कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र असणार आहे ते म्हणजे बांधकामचं स्मार्ट कार्ड. त्यानंतर बांधकाम कामगाराचं तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड लागणार आहे आणि बांधकाम कामगारचं पासबुक देखील तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. आता प्रत्येक बांधकाम कामगारांना एकच कॉमन प्रश्न असतो, जो म्हणजे कामगार योजनेअंतर्गत जी काही स्कॉलरशिप आहे ती विद्यार्थ्याच्या नावाने यायला पाहिजे किंवा जी स्कॉलरशिप येणार आहे ते विद्यार्थ्याच्या क्वालिफिकेशनवरती किंवा त्याच्या शिक्षणावरती ही जी स्कॉलरशिप आहे ती महाराष्ट्र सरकार पाठवत आहे. तर ही स्कॉलरशिप 100% विद्यार्थ्याच्याच अकाउंटवरती येणार. पण या स्कॉलरशिपमध्ये असं काहीही होत नाही, कारण ही जी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिली जाणारी स्कॉलरशिप आहे, या स्कॉलरशिपचा तुमच्या शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी या कुठल्याही स्कॉलरशिपची कसलाही संबंध नसतो. जर तुम्हाला तुमच्या कॉलेजकडून, तुमच्या शाळेकडून कुठल्याही प्रकारची दुसरी स्कॉलरशिप मिळत असेल तरी देखील तुम्हाला चिंतित राहायचं नाही, की आम्ही त्या स्कॉलरशिपचा लाभ घेतोय तर आम्हाला या कामगार स्कॉलरशिपचा लाभ मिळणार नाही. कामगार मित्रांनो, जर तुम्ही एक नोंदीत आणि सक्रिय बांधकाम कामगार असाल ज्यांचं रिन्युअल चालू आहे, तर तुम्हाला 100% तुम्ही दुसऱ्या कुठल्याही स्कॉलरशिपचा लाभ घ्या तर तुम्हाला या ठिकाणी 100% बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जी मिळणारी स्कॉलरशिप आहे ती 100% मिळणार आहे. पण या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने एक अट घातलेली आहे. ती अट म्हणजे कशी, की जी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जी तुम्हाला कामगार स्कॉलरशिप मिळणार आहे, इंजिनिअरिंग असो, डिप्लोमा असो, MBBS असो किंवा तुमचं उच्च किंवा तुमचं प्राथमिक शिक्षण असो, कुठल्याही प्रकारची जी स्कॉलरशिप असणार आहे ती फक्त आणि फक्त बांधकाम कामगाराच्याच बँक पासबुकवरती येणार आहे. ती कुठल्याही प्रमाणे किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये जो विद्यार्थी असेल किंवा जो कामगाराचा मुलगा असेल ज्याच्या नावावरती तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल त्याच्या बँक अकाउंटमध्ये एकही रुपया जमा होणार नाही, इथपर्यंत की त्याचं बँक अकाउंट देखील तुमच्याकडून घेतलं जाणार नाही. तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगार स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना 100% फक्त आणि फक्त कामगाराचं जे बँक पासबुक अपलोड करायचं आहे आणि ज्या शालेय तुमच्या डिटेल्स असतील जसं की बोनाफाईड, ॲडमिशन घेतल्याची तारीख, कॉलेजचा ईमेल ID, मोबाईल नंबर, विद्यार्थ्याचं गेल्या वर्षीचं मार्कशीट, विद्यार्थ्याचं आधार कार्ड, हे संपूर्ण तुम्हाला विद्यार्थ्याचं लागणार आहे. आणि जो कामगार असणार आहे त्याचं तुम्हाला या ठिकाणी बँक पासबुक लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे आणि फक्त ते बांधकाम कामगार योजनेअंतर्गतचं स्मार्ट कार्ड लागणार आहे.
या कामगाराचे 3 कागदपत्र आणि ते विद्यार्थ्याचे जे उर्वरित शालेय कागदपत्र असणार आहेत, हेच संपूर्ण तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत. आता या कागदपत्रांद्वारे तुम्ही जेव्हा फॉर्म भराल, आता 16 जून 2025 पासून या नवीन वर्षातील जे तुमचं शैक्षणिक वर्ष आता 2025-26 चालू झालेलं आहे. या नवीन शैक्षणिक वर्षाचे आता स्कॉलरशिपचे फॉर्म भरणं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरताना एक अशी तारीख निवडावी लागणार आहे, ज्या दिवशी तुम्ही भरलेले जे ऑनलाईन डॉक्युमेंट्स आहेत ते संपूर्ण तुम्हाला फिजिकली म्हणजेच तुम्हाला ऑफलाईनरित्या संपूर्ण त्याची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. तर तुम्ही फॉर्म भरताना एक अशी तारीख निवडायची ज्या दिवशी तुम्हाला काहीही काम नसते किंवा तुम्हाला तुमच्या कामावरून तुमच्या कुठलंही ऑफिस जॉब असेल किंवा तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला त्या कामावरून सुट्टी मिळत असेल. त्या सुट्टीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या संपूर्ण कागदपत्रांचं तुमचं जिल्हा सुधार केंद्र असेल किंवा तालुका सुधार केंद्र असेल, तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला असेल तुम्हाला तेथील तो सायबर सेतू किंवा तुम्ही एजंटकडे फॉर्म भरला असेल तर तो व्यक्ती तुम्हाला सांगेल की तुम्हाला जिल्हा सुधार केंद्राला जायचंय का तालुका सुधार केंद्राला. तुम्हाला त्या दिवशी जो जवळ पडेल तुम्ही तालुक्यालाही जाऊ शकता आणि जिल्ह्यालाही जाऊ शकता. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला बांधकाम कामगारचं ऑफिशियल जे ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भरलेले जे संपूर्ण कागदपत्र असतील त्या संपूर्ण डॉक्युमेंट्सची तुम्हाला पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. आता पडताळणी झाल्यानंतर तेथील जे उच्च अधिकारी असणार आहेत ते तुमचा जो फॉर्म असतील ते व्यवस्थित चेक करतील, तुम्ही खरे कामगार आहात का नाही, तुमचे कागदपत्र खरे आहेत की नाही. ही संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर तुमचा फॉर्म जो असणार आहे तो पेंडिंगच्या स्वरूपात पुढे ढकलवला जाईल आणि ज्यावेळेस तुमचा फॉर्म जो पेंडिंगमध्ये जाईल, पेंडिंगमध्ये गेल्यानंतर एक कमीत कमी 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा जो कामगार योजनेअंतर्गतचा स्कॉलरशिपचा फॉर्म आहे त्याला ॲक्सेप्ट किंवा इनॲक्सेप्ट केलं जाईल, म्हणजेच मंजूर किंवा रद्द केलं जाईल. जर तुमची संपूर्ण माहिती भरलेली, तुमचे दाखवलेले कागदपत्र आणि तुम्ही दिलेले संपूर्ण पुरावे खरे ठरत असतील तर तुम्ही जो भरलेला फॉर्म आहे त्याला ॲक्सेप्ट केलं जाईल. पण जर तुम्ही खोटे कामगार असाल, तुम्ही भरलेले कागदपत्र तुम्ही डुप्लिकेट केलं असतील किंवा तुम्ही बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनसाठी ज्या काही माहिती दिल्या असतील त्या काही चुकीच्या ठरल्या तर तुमचा जो फॉर्म असणार आहे त्याला इनॲक्सेप्ट किंवा रद्द करण्यात येईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल, तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती मेसेज येईल की तुमचा ह्यो जो स्कॉलरशिपचा फॉर्म असणार आहे त्याला कोणत्या कारणामुळे या ठिकाणी इनॲक्सेप्ट किंवा रद्द करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल ती तुमच्याकडून चूक झाली आहे किंवा त्या ऑफिसरकडून चूक झालेली आहे तर तुम्ही तो फॉर्म किंवा ती चूक असणार आहे त्याला पुन्हा एकदा सुधारून तो फॉर्म पुन्हा एकदा भरू शकता आणि पुन्हा एकदा मी सांगितल्याप्रमाणे तीच प्रोसेस असेल. फॉर्म भरताना संपूर्ण बरोबर आणि खरे डॉक्युमेंट्स टाकायचे, तुमच्या पसंतीची तारीख निवडायची, त्या तारखेच्या दिवशी व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सांगितल्याप्रमाणे पुढची प्रोसेस असणार आहे. आता ही जी मेन प्रोसेस होती ही झाली तुम्हाला पैसे मिळण्यापर्यंतची. पण खूप साऱ्या कामगारांना असा एक विषय असतो किंवा एक मुद्दा पडलेला असतो की आमचा बांधकाम कामगार योजनेअंतर्गतचा जो काही स्कॉलरशिपचा फॉर्म आहे तो तर मंजूर झाला आहे, मंजूर होऊन 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, तरी देखील आमच्या बँक अकाउंटवरती अजून एकही रुपया जमा झालेला नाही. तर त्या कामगार मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे की ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा चिंता करण्याची गरज नाही. कारण ज्या दिवशी तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होतो म्हणजे ज्या दिवशी तुमची डिक्लेरेशनची डेट ठरते, डिक्लेरेशन म्हणजे त्या दिवशी तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट किंवा इनॲक्सेप्ट केला, ज्या दिवशी तो फॉर्म डिक्लेअर होतो त्या दिवसानंतर ॲक्सेप्ट जर झाला तर काहीच प्रॉब्लेम नाही. त्या पैशांना किंवा तुमची जी रक्कम असणार आहे त्या रकमेला कधी ना कधी तुमच्या बँक अकाउंटमध्ये आपल्या महाडीबीटीद्वारे महाराष्ट्र सरकारतर्फे आपलं जे सक्रिय किंवा तुमचं संलग्न म्हणू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार व कल्याणकारी मंडळ आहे हे त्यांना कधी ना कधी पाठवावंच लागणार आहे. पण यासाठी तुम्ही कमीत कमी 21 ते 30 दिवसांचा कालावधी लागतो, ज्यामध्ये या 21 ते 30 दिवसांच्या कालावधीमध्ये रजिस्टर बांधकाम कामगाराच्या अकाउंटवरती जर संपूर्ण डॉक्युमेंट्स बरोबर असतील तर त्याच्या खात्यावरती तुम्ही भरलेल्या स्कॉलरशिप असेल 2,500 असेल, 5,000 असेल, 10,000 असेल किंवा 15, 20, 25, 60 किंवा 1,00,000 रुपये यापैकी कुठलीही स्कॉलरशिप असेल ती वन टाईम त्या बांधकाम कामगाराच्या अकाउंटवरती तुम्हाला महाडीबीटीद्वारे पाठवली जाईल. फक्त तुम्ही फॉर्म भरताना काय दक्षता घ्यायची की फॉर्म भरताना तुम्ही सरकारी बँक अकाउंट म्हणू शकता किंवा जे आपलं नॅशनलाइज बँका असतात जसे की SBI होऊ शकते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, अशा प्रकारच्या ज्या बँका असतील तुम्ही त्याच बँकेमधलं अकाउंट या ठिकाणी द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रमाणात जे जे पेमेंट फेलियर असतात किंवा जे काही पेमेंट इश्यू असतात ते भविष्यात पाहायला मिळणार नाही
आणि ज्या दिवशी तुमचं डिक्लेरेशन होईन, तुमच्या खात्यावरती पैसे पाठवले जातील, त्या दिवशी वन टाईम तुमची स्कॉलरशिप तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल. जेणेकरून तुम्ही विद्यार्थ्याची शाळेची, कॉलेजची, युनिव्हर्सिटीची जी शालेय फीज असेल ती फीज भरू शकता. विद्यार्थ्याला लॅपटॉप घ्यायचा असेल तर लॅपटॉप घेऊ शकता किंवा इतर काही त्याचे शालेय खर्च असेल तर तुम्ही तो भागवू शकता. आता हे जे महत्त्वाचं आणि काटेकोरपणे पालन केलं जाणारं महाराष्ट्र सरकारचं धोरण आहे, जे की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे. आणि कागदपत्र देखील सगळ्यात महत्त्वाचे तुम्हाला सांगितलेले आहेत. मी सांगितलेल्या कागदपत्रांपैकी तुम्हाला दुसरा कुठलाही कागदपत्र लागणार नाही. मी जे कागदपत्रे सांगितले तेच संपूर्ण कागदपत्र तुम्हाला या इंजिनिअरिंग असो, MBBS असो किंवा कुठलंही माध्यमिक किंवा प्राथमिक शिक्षण असो, या संपूर्ण शिक्षणासाठी हेच कागदपत्र लागणार आहेत, की जेणेकरून मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही फॉर्म भरला, मी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी सादर केले, फॉर्म भरताना बी आणि पडताना वेळेस बी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण पाहायला मिळणार नाही. कारण मी स्वतः खूप साऱ्या लोकांचे फॉर्म भरले आहेत आणि त्यांचे फॉर्म 101% अप्रूव्ड झालेले आहेत आणि त्यांना 3 महिन्याच्या कालावधीमध्ये फॉर्म भरल्यापासून ते अकाउंटमध्ये पैसे येण्यासाठी फक्त आणि फक्त 2.5 ते 3 महिन्यांचाच कालावधी लागलेला आहे. कारण त्यांनी कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. त्यांनी वन टाईम फॉर्म भरला आणि पहिल्याच वेळेस त्यांचा फॉर्म ॲक्सेप्ट करून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळालेला आहे. त्यामुळे कामगार मित्रांनो, जर तुम्ही स्वतः व्हिडिओ बघत असाल किंवा माझे विद्यार्थी मित्र देखील व्हिडिओ बघत असतील, तर त्यांनी देखील मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थितरित्या या योजनेअंतर्गत स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे. कारण ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने एक ठरवलेलं विजन आणि मिशन आहे. ही योजना तुमच्यासाठीच आहे, कुठल्याही प्रकारच्या एजंटसाठी, सायबरवाल्यासाठी किंवा सेतूवाल्यासाठी नाही आहे. शक्यतो स्वतःच्या याने जिल्हा ठिकाण, तालुका सुधार केंद्र या ठिकाणी जाऊन फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही एजंटच्या बळी पडू नका आणि त्यांना अर्ध्याला अर्धी किंमत देऊ नका. तर मित्रांनो, मला फक्त एवढंच सांगायचं होतं. या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही ते बिनधडक कमेंटमध्ये विचारू शकता. कमेंट हे तुमच्या हक्काचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे संपूर्ण प्रश्न विचारू शकता आणि कमीत कमी 24 ते 48 तासाच्या आतमध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हमखास मिळेल अशी गॅरंटी मी देतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या ठिकाणी आपल्या या व्हिडिओला निरोप देऊया. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ता ज्या मराठमोळ्या आणि आपले एक छोटा भाऊ किंवा तुमचा एक सवंगडी, ज्याच्या तुम्ही तुमचा जोडीदार म्हणू शकता, याच्या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बाकीच्या कामगार मित्रांमध्ये देखील हा व्हिडिओ शेअर करा, की जास्तीत जास्त कामगारांना ही संपूर्ण माहिती कळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.